महायुती शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेतला नसून जाहीरनाम्यातील आश्वासन हवेतच विरले। कर्जमाफीसाठी आता उबाटा शिवसेनेने एल्गार पुकारला असून शासनाचा निषेध नोंदवत तहसील प्रशासनाला लेखी निवेदन देऊन जनआंदोलनाचा इशारा दिला। महायुती शासनाने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बहुमतांनी सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती करण्याचं जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं। राज्यात महायुती सरकार बहुमतांनी सत्तेवर आलाय। पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी केली जाईल अशी आस शेतकऱ्यांना लागली होती, परंतु अर्थमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा समावेश करण्यात आलेला नाही। या विरोधात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिला आहे। मुदखेड तालुका उबाटा शिवसेना या विरोधात एल्गार पुकारणार आहे। शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्येचं प्रमाणही वाढत चाललं। महायुती शासनाने जाहीरनाम्यात 7/12 कोरा करून कर्जमुक्तीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं, परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा हिताचा मुद्दा घेतलेला नाही। या विरोधात शासनाचा निषेध नोंदवण्यात आला। या संदर्भात उबाटा शिवसेनेचे तालुका संघटक माधव पावडे, सर्कल प्रमुख विजय देशमुख, शहर प्रमुख सचिन चंद्रे, संदीप पुयड, गंगाधर पाटील मगरे, योगेश टिप्परसे यांच्या वतीने नायब तहसीलदार मारुती जगताप यांना निवेदन देण्यात आलं। शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम तत्काळ देऊन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावं, अन्यथा उबाटा तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।